नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या व्हिडिओमध्ये जे पण आपली 1 महिना उरलेला आहे युनिव्हर्सिटीसाठी, त्यामध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, असाच एक व्हिडिओ आपण 3 ते 4 महिन्यापूर्वी बनवला होता. त्याच्यामध्ये आपण 3-4 महिन्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, त्याचे पॉइंट वेगळे होते पूर्ण. त्याचे पॉइंट याच्यामध्ये इन्क्लूड होणार नाही. 1 महिन्याची स्ट्रॅटेजी पूर्ण युनिक आहे. त्या 3 महिन्याच्या स्ट्रॅटेजीपेक्षा वेगळी आहे. कारण ज्यावेळेस तुमच्याकडे 3 महिने टाईम होता, त्यावेळेस तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकत होत्या. इव्हन सिलेबस कव्हरेज पॉइंट टू पॉइंट. आता 1 महिन्यामध्ये एवढ्या गोष्टी शक्य नाहीयेत विद्यार्थी मित्रांनो. आता काय करायचंय आणि काय सोडायचंय, यामध्ये तुम्ही महत्त्वाचं विचार केला पाहिजे. आणि ही जे 1 महिना आहे, असं नाही की तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही टॉप नाही, पण पासिंग चांगल्या मार्कने काढू शकता. जर तुम्हाला ब्लूप्रिंट एनालिसिस केलं असेल, फॉलो करत असाल तरच. पहिली गोष्ट बघा, आपण आता बघणार आहे विषय वाईज, सब्जेक्ट वाईज कसं हँडल करायचं सिलेबसला आणि रिव्हिजनला. काही पॉइंट्स मी बोर्डवरती दिलेत तुम्हाला. ते पॉइंट्स तुम्हाला 1 महिन्याच्या या स्ट्रॅटेजीमध्ये खूप कामाला येणार आहेत आणि हेच प्रॉब्लेम मेन असतात लास्टच्या 1 महिन्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे. पहिले तर बघा तुम्ही संहिता पेपर 1 सॉरी संस्कृत पेपर 1, पेपर 2. संस्कृतचा जो पेपर 1 आहे, संस्कृतच्या पेपर 1 मध्ये पूर्ण ॲप्लिकेशन बेस्ड चॅप्टर्स आहेत, कॉन्सेप्ट आहेत, सगळं आहे. ज्यावेळेस तुम्हाला कारकचा क्वेशन येतो किंवा संधीचा क्वेशन येतो, त्यावेळेस तुम्हाला जरी ते क्वेशनचा आन्सर काढता येत नसेल, तरी तुम्हाला संधी म्हणजे काय, त्यामध्ये काय किती प्रकार आहेत, एवढ्या तर गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. जे विद्यार्थ्यांचा झिरो अभ्यास आहे त्यांच्यासाठी गोष्ट चालली आहे. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झिरो आहे त्यांनी कमीत कमी संधीची व्याख्या पाठ करा. संधी काय असतं? संधीचा क्वेशन आला की जेवढे ते तुम्हाला तिथं लिहून या. क्वेशन न सोडण्यापेक्षा हे लिहिलेलं बरं. तुम्हाला काही ना काहीतरी मार्क मिळून जातील. ज्यांचा अभ्यास झिरो आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. ज्यांना अजून संधी काय हेच माहीत नाहीये, तर ते संधीचे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेशन कधी सॉल्व्ह करतील? शक्य नाहीये. तुम्ही कमीत कमी संधीची व्याख्या करा. गुणसंधी काय असतं, वृद्धी संधी काय असते, त्याची व्याख्या पाठ करा. भले तिथं तुम्हाला कामाला येणार नाहीये, पण तुम्ही तेवढं तरी लिहून या. तुम्हाला कमीत कमी 2 पैकी अर्धा तरी मार्क भेटेल. ठीक आहे. त्यामुळे पेपर 1 मध्ये ज्यांचा अभ्यास 0 आहे त्यांनी हे काम करा आणि ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झाला त्यांनी काय करा, क्वेशन सॉल्व्ह करण्याच्या मागे लागा. जेवढे जास्त क्वेशन सॉल्व्ह कराल संधीचे नवनवीन, पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा. फक्त पी-वाय-क्यू सॉल्व्ह केले तरी तुम्हाला होऊन जाईल, की क्वेशन कसे सॉल्व्ह केले जातात किंवा क्वेशन कोणते रिपीट व्हायलेत हे तुम्हाला कळून जाईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. पेपर 2 जो आहे संस्कृतचा तो आहे तुमचा पासिंग क्रायटेरिया. म्हणजे तुमचा पेपर 2च डिसाईड करेल, की तुम्हाला संस्कृतमध्ये पास करायचं का नाही. कारण मेजर पोर्शन, मेजर थिअरी पॅटर्न सगळा जो हे आहे, मार्कचं वेटेज वगैरे सगळं पेपर 2 मध्ये आहे. पेपर 1 ला ॲक्युरसी जास्त लागते. पेपर 2 मध्ये कसं आहे, परिभाषा, निरुक्ती या गोष्टी तुम्ही सगळ्या मनाने लिहू शकता. तुम्ही थिअरी भरू शकता, निरुक्ती वगैरे अशा गोष्टी भरपूर आहेत. अन्वय सुद्धा मनाने लिहू शकता. अन्वयचं इकडं-तिकडं लिहिलं थोडंफार खालीवर त्याची तोडफोड करून जर वाक्य बनवलं, त्याचा अन्वय केला तरी मार्क भेटतात. क्वेश्चन सोडून देण्यापेक्षा अटेंड केलेला कधीही बेटर. असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांची गाडी 200 पैकी पासिंगसाठी 2 ते 3 मार्कने अडकली होती. परंतु त्यांनी क्वेश्चन जे येत नव्हते ते अटेंड केले होते काही काही क्वेश्चन. त्याच्यामुळे त्यांना मार्क भेटलेले आहेत आणि त्यांचं पासिंग निघलेलं आहे. हे तुमचे संस्कृतचा पेपर 1 आणि पेपर 2 झाला. त्यानंतर बघा संहिताचा एकच पेपर असतो आणि इथंच विद्यार्थ्यांची धांदल उडते. धांदल म्हणजे कशी, स्टार्टिंगचा पेपर बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये संहिता असतो. मे बी आपला बी संहिताच आहे स्टार्टिंगचा. पण संहिताचा पेपर जेव्हा स्टार्टिंगचा असतो त्याच्यामध्ये पेपर 1च आहे आणि चरक आणि संहिताचा दोन्ही सिलेबस एकाच पेपरमध्ये असल्यामुळे पहिल्या पेपरला विद्यार्थ्यांना टाइम पुरत नाही आणि हा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे जिथे विद्यार्थ्यांना टाइमच पुरत नाही संहिताच्या पेपरला. त्याच्यामुळे स्टार्टिंगलाच तुम्ही ठरवून ठेवायचं की संहिताचा पेपर मला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लिहायचंय. मला खूप फास्ट लिहायचा आहे पेपर संहिताचा. कारण तुम्ही नीटच्या फेजमधून आल्यापासून एक पण पेपर सीरियस दिलेला नाहीये. तुमचा 8वा तुम्ही फर्स्ट टर्म आठवा, सेकंड टर्म आठवा कॉलेजमध्ये तुम्ही पूर्ण सीरियस पेपर दिलेला नाही. एका जागी 3 तास बसून मनाने अभ्यास करून आलेला नाहीये. तुम्ही सगळं कसं सरांनी इम्पोर्टंट पॉइंट दिले. तुम्ही 2-2.5 तासात पेपर कव्हर केला आणि झाला पेपर. पण हा युनिव्हर्सिटीचा पेपर तुम्हाला प्रॉपर 3 तास बसणं आहे. भले तुमचा पेपर लवकर झाला असेल किंवा उशिरा झाला असेल, तुम्हाला 3 तासात पेपर कव्हर करणं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि संहिताचा पहिला पेपर असल्यामुळे टाईम पुरणार नाही तुम्हाला. आत्ताच सांगतोय, संहिताच्या पहिल्या पेपरला तुम्हाला टाईम पुरणार नाही. त्यामुळे तुम्ही स्टार्टिंगलाच ठरवून जायचं की मला संहिताचा पेपर कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लिहून यायचंय. तुमचा हे संहिताचा पेपर झाला. ॲनाट आणि रचनामध्ये ध्यानात ठेवा. ॲनाटचा जो मॉडर्न सेक्शन आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम, ऑस्टिओलॉजी सिस्टम, सेन्सरी ऑर्गन, जॉइंट सर्व काय जे काय असेल, सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला क्वेशन आला की जो पण क्वेशन समजा आता पॅनक्रिया झालं तर तुम्ही डायग्राम काढा. ॲनाटोमध्ये कसं असतं, जर तुम्ही
आले विचारलेल्या क्वेश्चन मध्ये जर डायग्राम काढत असाल, भले तिथं डायग्राम विचारली नाहीये, तरी पण तुम्ही जर डायग्राम काढत असाल, तर तुम्हाला 5 पैकी 2 ते 2.5 मार्क मिळून जातात. थेअरी वगैरे थोडीफार लिहिली आणि डायग्राम काढली. डायग्राम इज द इम्प्रेशन इन द एनाट सेक्शन. एनाटचा जो मॉडर्न सेक्शन आहे, मॉडर्न सेक्शन म्हणून मी एनाट आणि रचना केलंय. रचनामध्ये वेगळी टेक्निक आहे. एनाटमध्ये तुम्ही डायग्राम मस्ट टाइम कशाची, आणि असं नाही की तुम्ही डायग्राम प्रिपेअर करून जा. आता तुम्हाला लिव्हर आलं, तुम्ही लिव्हर आठवू शकता ना रे, इमॅजिन करू शकता लिव्हर कसं असतं. तिथं काढा, तिथं नाव द्या लिव्हर, राईट लंग, राईट लोब, लेफ्ट लोब, असं तरी लिहून द्या. लंगची डायग्राम आली, ब्रेन आला, न्यूरॉन आला, किडनी आली, ऑस्टिओलॉजी आलं, जॉईंट आला, बोन आला, कोणताही बोन येऊ द्या, काही येऊ द्या, कोणताही ऑर्गन येऊ द्या, मध्ये तुम्हाला डायग्राम काढणं गरजेचं आहे. तोच तुमचा इम्प्रेशनचा पॉइंट आहे, डायग्राम. त्यानंतर तुम्ही डायग्राम वरून एक्सप्लेन करा पॉइंट, ठीक आहे. आणि मध्ये ठरवून ठेवा, ऑस्टिओलॉजी आलं तर काय लिहायचंय, म्हणजे कोणते पॉइंट लिहायचे, हे पॉइंट लिहायचे. तुम्ही पॉइंट आधीच ठरवून ठेवा, की पॉइंट, ते तुम्हाला रिव्हिजनला पण कामाला येतील. रिव्हिजन मध्ये मी सांगून देईल तुम्हाला. रचनामध्ये बघा, रचनामध्ये आता तुम्हाला स्नायू असेल, गर्भ शरीर, मर्म शरीर, कोणताही इंद्रिय शरीर, तुम्हाला बेसिक एक तरी श्लोक येणं गरजेचं आहे स्टार्टिंगचा त्या ह्या व्याख्येचा. जसं मर्म शरीर आला तर मार यंती ती मर्मानी, 2 शब्दांचा एक श्लोक आहे, पण तुमचं इम्प्रेशन पडतं. स्टार्टिंगला श्लोक लिहायचा आणि खाली त्याची व्याख्या म्हणून तो श्लोक एक्सप्लेन करायचा, तर तुम्हाला मार्क भेटतात. प्रत्येक शारीर व्याख्याचं एक तरी श्लोक तुम्हाला पाठ असला पाहिजे. गर्भ शरीराचा, इंद्रिय, शिरा, धमनी, सर्व स्त्रोत शरीरांचा, स्त्रवनात स्त्रोतांश, एवढा जरी लिहिला तरी तुम्हाला मार्क भेटून जातील. हे रचनासाठी झालं. श्लोक महत्वाचा आहे, एक तरी श्लोक रचनामध्ये. फिजिओ, फिजिओचा जो मॉडर्न सेक्शन आहे विद्यार्थ्यांना, तो कसा, तुम्ही नीटच्या पेज मध्ये जो बायोलॉजी शिकलाय सगळा, शेवटचे 7 चॅप्टर होते बघा नीटच्या वेळेस, ह्युमन फिजिओलॉजी, त्यावेळेस तुम्हाला जो 7 चॅप्टर मध्ये आणि तो हितच आहे पूर्ण फिजिओ मध्ये. सगळं तेच आहे नीटचं. जरी तुम्ही इथून अभ्यास जरी नाही केला, तरी तुम्ही 50 मार्क्स लिहून येऊ शकता तिथे 100 पैकी, ठीक आहे. पण एकदा तरी 2-3 वेळा तिथं वाचून जा, 1-2 तास तरी. आणि फिजिओचं जर तुम्ही ठरवलं, 2-3 दिवसामध्ये मला पूर्ण मॉडर्नचा फिजिओ कव्हर करायचा आहे, आरामात होऊन जातो. फक्त इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्याकडे पाहिजे, सगळं नाही होणार. ब्ल्यू प्रिंट, आपण ब्ल्यू प्रिंट मध्ये सगळे पॉईंट दिलेत. मग ते सगळ्या संहिता, अनाटॉमी, सगळ्या गोष्टी दिलेत त्याच्यामध्ये, तेवढेच पॉईंट करा. 100 आणि 200% त्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही, त्याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन येऊ पण शकणार नाही. तेवढंच करायचं जेवढं आपण ब्ल्यू प्रिंट सिरीज मध्ये दिलेलं आहे फिजिओच्या मॉडर्न सेक्शन साठी आणि बाकी विषयासाठी. क्रियामध्ये बघा, क्रियामध्ये पेपर 1 मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्रिदोष, वात, पित्त, कफ. आणि पेपर 2 मध्ये धातू, धातूमध्ये सप्तधातू. आता दोष केले आणि धातू केले पेपर 1, पेपर 2, तर तुमचं क्रिया झालं का? क्रिया झालं, पण तुमचं त्याबरोबर संहिता झालं, तुमचं पदार्थ झालं, तिथं पण तुम्हाला दोष, मल, धातू या गोष्टी कामाला येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. क्रिया झालं. पदार्थचा पेपर 1, पेपर 2. पदार्थचा पेपर 1 जो आहे विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1 मध्ये काय लागतं रे? पेपर 1 मध्ये काय आहे मोस्टली, जो तुमचा द्रव्य, गुण, कर्म, दर्शन, हे 4 टॉपिकच तुमचे 70-80 मार्क्स वेटेज आहेत. द्रव्य, गुण आणि कर्म हे 3 चॅप्टर निरूपणचे, त्याच्यामध्ये 50 मार्क्स वेटेज तुम्हाला दिले. आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती द्रव्य, गुणकर्म 1.5 तासामध्ये, 1 शॉट मध्ये सगळे एक्सपेक्टेड एसएक्यू, एलएक्यू त्याच्यामध्ये आपण कंप्लीट केलेले आहेत. त्याच्या पलीकडे क्वेश्चन येणार नाही. लास्टच्या मोमेंटला तुम्ही तो 1.5 तासाचा व्हिडिओ बघून जायचा सर्वांनी पेपर 1 साठी, पदार्थचा, द्रव्य, गुणकर्मवाला. 50 मार्क तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार त्या व्हिडिओ मधून. कारण सगळे एक्सपेक्टेड एसएक्यू, एलएक्यू आम्ही अनालायसिस करून पीवायक्यूचा तो व्हिडिओ बनवलेला आहे पेपर 1 साठी. आणि दर्शनचा पण आपण 1 शॉट व्हिडिओ त्याच्यावरती टाकतो युट्यूब वरती आपल्या. पेपर 2 मध्ये पण प्रमाण, प्रमाण सगळ्यात इम्पॉर्टंट, त्याचा पण 2 ते 2.5 तासाचा व्हिडिओ आपण शूट करून टाकणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. लास्ट मोमेंटला तुम्ही पदार्थ पुस्तकातून जरी नाही केलं, तरी तुम्ही इथून बघून करू शकता विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. हे झालं आपलं सिलेबस कव्हरेज. काय करायचं ते तुम्हाला मी चॅप्टर वाईज सांगितलं, सिलेबस वाईज सांगितलं. रिव्हिजन प्लॅन काय असला पाहिजे तुमचा? रिव्हिजन प्लॅन असला पाहिजे तुमचा की पॉईंट्स, की पॉईंट्स असले पाहिजे तुमचे. आता बघा, तुम्हाला त्रिदोष रिवाइज करायचा आहे, तुम्ही शीट बनवा. एक शीट बनवली, शीट मध्ये लिहा वात, पित्त, कफ दोष लिहिला. वात, पित्त, कफ दोष लिहिल्यानंतर तुम्ही तिथे लिहा वात, पित्त, कफ दोषामध्ये मला गुण करायचे, कर्म, स्थान, प्रकार, लक्षणे, वृद्धी, क्षय, एवढे पॉईंट तुम्हाला करायचे. ज्यावेळेस तुम्ही ते रिवाइज करसाल, ते शीट समोर ठेवा. हा, वातचे गुण काय, पित्ताचे गुण काय, ते आठवा तुम्ही. इथे लिहू नका नोट्स मध्ये, की पॉईंट्स मध्ये. फक्त जे पॉईंट्स तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचे ते पॉईंट्स इथे लिहा. ते पॉईंट सुद्धा लक्षात असलं पाहिजे की तुम्हाला काय लिहायचं, नाही तर तुम्ही श्लोक बऱ्याच वेळा करून जाता एक्स्ट्रा, पण त्याचं तुम्ही लिहायचंच विसरता, कारण तुमच्या लक्षात नसतं काय काय लिहून यायचंय तिथं. मग हे पॉईंट आधीच ठरवून ठेवा, तिथं गेलं मी काय लिहिल. ऑस्ट्रोलॉजी आलं, ऑस्ट्रोलॉजी मध्ये तुम्ही काय लिहिणार, त्याच्याबद्दल सुरुवातीला इंट्रोडक्शन लिहिल, त्याचे साईड डिटर्मिनेशन, त्याचे पार्ट्स, त्याचे टाइप्स, त्याचे क्लिनिकल अनाटॉमी, त्याचे ब्लड सप्लाय, त्याचा नर्व सप्लाय, एवढे पॉईंट तुम्ही इथं लिहिणार. मग ते पॉईंट इथंच रिवाइज करा. मग तुम्ही असे की पॉईंट बनवा. ऑस्ट्रोलॉजी मध्ये मला एवढे पॉईंट लिहायचे, कोणत्या बोनाला जॉईंट आले मला एवढे पॉईंट लिहायचे त्याच्यामध्ये. मग हे पॉईंट तुम्ही मेमोराइज करा. हे 5-10 मिनिटांमध्ये पूर्ण ऑस्ट्रोलॉजी, पूर्ण तुमची जॉईंट सगळे होऊन जाईल 5-10 मिनिटांमध्ये, जर तुम्ही पॉईंट्स ठेवले समोर.
आणि प्लस तुम्हाला एक पॉइंट एवढं होईल की तुम्ही तिथं जास्त लिहू शकाल पेपरमध्ये, कारण तुम्हाला माहिती आहे ना काय पॉइंट लिहायचे तुम्हाला. रिव्हिजनचा प्लॅन झाला. 0 टू हिरो म्हणजे काय म्हटलंय मी, बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट आहे की अजून की माझा अभ्यास खरंच होऊ शकेल का? 1 महिन्यामध्ये मी अजून कव्हर करू शकेल का? विद्यार्थ्यांना एक गॅरंटी देतो. आम्ही पण आमच्या वेळेस युनिव्हर्सिटी जेव्हा ट्राय केली, 1 महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर होऊ शकतात. पासिंग तर 100% होऊ शकते. ज्यांचा अभ्यास अजूनही कमी आहे, खूप कमी आहे, ज्यांचा अभ्यास 0च्या बरोबर आहे, त्यांची पण पासिंग होऊ शकते. फक्त काय त्या विद्यार्थ्यांनी, ज्यांचा अभ्यास 0 आहे, अशा विद्यार्थ्यांनी आपली ब्लूप्रिंट सीरीज फॉलो करा. तेवढेच पॉइंट करा. तुम्ही सगळा अभ्यास सिलेबस कव्हर करायच्या मागे लागला, तर तुमचं काहीतरी हुकणार म्हणजे हुकणार. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही ब्लूप्रिंट फॉलो करा. जास्त नवीन करायच्या मागे लागू नका. जेवढं आपण ब्लूप्रिंट सीरीजमध्ये सांगितले तेवढंच करा. तुम्ही 0 पासून हिरो नक्की व्हाल, ही गॅरंटी आपली. त्यानंतर श्लोक. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यांचा श्लोकच पाठ नाहीत, त्यांनी कमीत कमी हे 4 श्लोक पाठ करा. शरीर इंद्रिय सत्वात्मा हिताहितम आयुकायुमानिना हेतुलिंग औषध, असे 4 श्लोक दिले तुम्हाला. बघा कोणता, शरीर इंद्रिय सत्वात्मा हिताहितम सुखम दुःखम आयुकायुमानिना धर्मार्थ सुख साधनम हेतुलिंग औषध, म्हणजे पूर्ण लिहा ते. मी अर्धवट लिहिले तिथं. मग हे 4 श्लोक जिथं पण तुम्हाला एसक्यू संहिता क्रिया आणि पदार्थ येत नाही, त्या ठिकाणी श्लोक टाकून द्या. 100% तुम्हाला थोडेफार तरी मार्क भेटतील. तर आम्हाला पण आमच्या वेळेस एचओडी सरांनी त्यावेळेस सांगितलं होतं की हे 4 श्लोक तुम्ही मस्ट आहे लिहिणं, ज्यांच्यासाठी क्वेश्चनच अटेंड होत नाहीये. ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांनी हे 4-5 श्लोक पाठ ठेवा. त्यानंतर शेवटचा महिना आहे, कंपॅरिझन होत असतं बऱ्याच विद्यार्थ्यांचं की माझा मित्राचा मैत्रिणीचा खूप अभ्यास करतोय, तुम्हाला काय माहित नाहीये, तुम्ही खूप मागे पडत चाललाय, तुम्हाला आयडिया पण नाही त्या गोष्टीची. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पण असं कम्पेअर करू नका. सगळ्यांचे प्रॉब्लेम्स एकच आहेत की सिलेबस कव्हरेज रिव्हिजन प्लॅन, सिलेबस कव्हरेज रिव्हिजन प्लॅन. सगळ्यांचे प्रॉब्लेम्स ते आहेत. आतापर्यंत जेवढे आम्ही विद्यार्थ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो, सगळ्याचे प्रॉब्लेम तेच यायलेत आम्हाला. म्हणून आम्ही हा लास्ट 1 मंथचा स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बनवण्याचा विचार केला. 1 महिन्यामध्ये काय होऊ शकतं? बरंच काय होऊ शकतं. बरंच काय. पासिंग निघू शकते. जर तुम्ही एक्झाम ओरिएंटेड स्टडी करत असाल, ब्लूप्रिंटला फॉलो करत असाल आणि दिवसातून 10 ते 11 घंटे सेल्फ स्टडीसाठी तुम्ही देत असाल, तर 100% तुम्ही पासिंग काढू शकता. आता पण वेळ गेलेली नाही. परत म्हणचाल नाही तर संस्कृत माझं, आता बरेच विद्यार्थी काय करतात, हां, संस्कृत माझं खूप वीक आहे, तर मी आता सोडून देतो आणि नेक्स्ट एटी-केटी लागली तरी नेक्स्ट वर्षी काढून घेईल. तसं करू नका. नीटच्या वेळेस पण हेच केलं आपण. फिजिक्स अवघड जाते. आता बायो आणि केमिस्ट्री करतो. नेक्स्ट रिपीटला फिजिक्स करतो. फिजिक्स कधी आपलं झालंच नाही. तसं संस्कृत पण कधी होणारच नाही. मॅक्सिमम तुम्ही आता एटी-केटी असं बोलू नये, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं कसं आहे, संहिताची एटी-केटी लागून देत नाहीत. पण संहिताची लागलेली बेटर, पदार्थची लागलेली बेटर तुम्ही काढू शकता. पण संस्कृतची एटी-केटी लागलेली नॉर्मली निघत नाही. संस्कृत आत्ताच काढण्याचा प्रयत्न करा. पण बाकीचे असं नका म्हणू, की हा पदार्थ आहे काढून घेऊ. नका काढू. 1 महिन्यात स्ट्रॅटेजीच्या प्लॅननी चला. ब्लूप्रिंटच्या प्लॅननी चाला. दिवसातून 2 तास काय पदार्थ, 2 तास काय, मी सगळे विषयांना 2-2 तास द्या. 5 विषय 10 तास तुमचा सिलेबस स्टडीचा प्लॅन असला पाहिजे. आणि शेड्यूल एकदम चांगलं ठेवा प्रॉपर. सकाळी लवकर उठा, संध्याकाळी लवकर झोपा. 10 तास सेल्फ स्टडी तुमचा मस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तरच तुम्ही 1 महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस पासिंग कव्हर करू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर ठीक आहे. यामध्ये आपण पूर्ण 1 महिन्याची स्ट्रॅटेजी बघितली. ही फॉलो करायची सर्व विद्यार्थ्यांना. तुम्ही आरामात 1 महिन्यामध्ये पासिंग काढू शकता. तर भेटूया असे अजून आपण नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला गाईडन्समध्ये. तर स्टे हाय ॲट युअर लर्निंग.